10th सायन्स 2 च्या या चौथ्या चॅप्टरची प्रिपरेशन जर तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने करायची असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण हा एकमेव चॅप्टर असा आहे आणखीन एका 9th नंबरचा की हे दोन्ही बोरिंग चॅप्टर आहे, काहीच नाही या चॅप्टर मध्ये. बट नेहमी याच्यावर मोठे क्वेश्चन येतात. मोठे क्वेश्चन समजतात ना की ज्याचा आन्सर मध्ये तुम्हाला 6 पॉइंट लिहावे लागतील. आणि हे क्वेश्चन काही जणांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण हे फिक्स क्वेश्चन आहे की हेच क्वेश्चन रिपीट 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 येत असतात. म्हणून ज्यांना असं आहे की सर आम्हाला सायन्स जास्त समजत नाही, रट्टा मार लो 10 क्वेश्चन दूंगा वही आएंगे. मग दरवर्षी तेच क्वेश्चन येतात. फक्त तुम्हाला काय करायचंय, शांततेत पहिले वन शॉट ऐकायचंय. मी तुम्हाला मधामधात सांगेल कुठून एमसीक्यू येतात, कुठून काय येतं ते सगळं करायचं आणि एन्जॉय. चॅप्टर खतम. एका तासात माझं शिकवणं होईल, पण तुम्हाला हा चॅप्टर कंप्लीट करायला 3-4 तास लागू शकतात, कारण मोठे क्वेश्चन तुम्हाला लर्न करायचे. तोंडपाठ आणि 2 दिवसानंतर त्याची रिव्हिजन पण करणं आहे, 3 दिवसानंतर ते लिहून पण पाहणं आहे. समजलं? चलो सुरू करू. मग आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न की जो याच्यावर येऊ शकतो तो म्हणजे इकोसिस्टीमची डेफिनेशन. आता इकोसिस्टीम काय असते त्याच्या आधी तुम्हाला 2-3 शब्द समजले पाहिजेत. अबायोटिक कंपोनंट आणि बायोटिक कंपोनंट. तुमच्या आजूबाजूला जेवढेही गोष्टी सजीव आहे ते सगळे बायोटिक कंपोनंट, जेवढे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्या सगळ्या अबायोटिक कंपोनंट. आणि नेहमी बायोटिक कंपोनंट अबायोटिक कंपोनंट मध्ये काहीतरी इंटरॅक्शन चालू असते. लाईक आपण बाहेरचा कार्बन डायऑक्साईड बाहेरचा ऑक्सिजन बॉडीमध्ये घेतो, बाहेर कार्बन डायऑक्साईड सोडतो, म्हणजे आपण बायोटिक कंपोनंट अबायोटिक कंपोनंट मध्ये इंटरॅक्शन करतो. या सगळ्या गोष्टीला कंबाईनली म्हणतात इकोसिस्टीम. मग याची डेफिनेशन लर्न करा पटकनी. व्हॉट इज इकोसिस्टीम जर आलं एक्झाम मध्ये येतो, क्वेश्चन येतो, तर इकोसिस्टीम इज फॉर्म बाय, कोणाकोणापासून बनते की इकोसिस्टीम इज अ कॉम्बिनेशन ऑफ बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर अँड दिअर इंटरॅक्शन, म्हणजे त्यांची देवाणघेवाण विथ इच अदर. या सगळ्या गोष्टीपासून काय बनते आपली इकोसिस्टीम. मग हे बेसिक डेफिनेशन एक लक्षात असली तर व्हेरी गुड. एक्झाम साठी एवढी इम्पॉर्टंट नाहीये, पण आली तर पण डेफिनेशन तर लर्न असल्याच पाहिजे. याच्या बाद मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे तो म्हणजे हा वाला चार्ट. एक्झाम मध्ये 2 मार्क्स साठी आला होता आणि म्हटलं होतं व्हॉट इज दिस, तर याला म्हणतात फूड चेन. कोणी जर विचारलं याला काय म्हणतात तर 9th मधला आहे फूड चेन, CHAIN. दुसरी गोष्ट याच्यावर क्वेश्चन विचारला होता की सांगा याच्यामध्ये कोण कोण आहे. तर लक्षात ठेवायचं, जे नेहमी गवत असतं, जे स्वतः अन्न तयार करतं याला म्हणतात प्रोड्युसर. त्याला प्रोड्युसर. आणि प्रोड्युसरच्या जो मागे असतो जस्ट, जो सगळ्यांना खतम करतो म्हणजे सगळे मेल्यावर त्यांना खाऊन घेतो, त्यांना म्हणतात डिकम्पोजर. आता जे हे उरले बाकीचे या सगळ्यांना म्हणतात कंझ्युमर. सगळ्यांना काय म्हणतात कंझ्युमर. पण अलग अलग टाइपचे कंझ्युमर असतात. अलग अलग टाइपचे म्हणजे जो प्रोड्युसरला खातो त्याला म्हणतात प्रायमरी कंझ्युमर. कोणता कंझ्युमर म्हणतात प्रायमरी कंझ्युमर. जो प्रायमरीला खातो त्याला म्हणतात सेकंडरी कंझ्युमर. जो सेकंडरीला खातो त्याला टर्शरी कंझ्युमर. आणि हे स्पेलिंग चुकलं असेल तर चेक करून घ्या. आणि जो टर्शरीला खातो त्याला क्वाटर्नरी, किंवा ज्याला कोणीच खात नाही त्याला म्हणतात अपेक्स कंझ्युमर, कारण या ईगलला कोणीच पकडून खाणार नाहीये. दॅट्स वाय इट इज अ अपेक्स कंझ्युमर किंवा टॉप कट. मग हे नावं लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा, टाइप ऑफ कंझ्युमर मध्ये सगळेचे सगळे नावं मी दिलेले आहेत. मग हे तुम्हाला कामात पडतील. हे तुम्हाला कामात पडतील, कारण कसं हे क्वेश्चन चार्टच्या फॉर्म मध्ये विचारतात आणि 2-2 मार्क्स साठी काही येतं. मग हे आता ऐकलं, एकदा लिहून पहा, लर्न होऊन जातं, म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. मग आता एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो हु इज अ सेकंडरी कंझ्युमर. तर मग तुम्हाला आठवलं पाहिजे की फिराग इज अ सेकंडरी कंझ्युमर. समजलं का? चलो पहा नेक्स्ट गोष्टी. तुमच्या आवाज नाही रे बाळा, तुम्हाला मी ऑफलाईन मध्ये बसू देतो याचं मेन रिझन काय आहे की तुम्ही बसा, आपण माझा मूड नका खराब करू. आणि ऑनलाईन वाया लेक्चर मध्ये एक वन शॉट बनवायला किती डोकं लागते मला माहिती. दो काही डाऊट असला, किती इच्छा असली, बोलायचं नाही एकमेकांसोबत. मी चालू क्लासमध्ये कॅमेरा तिकडे फिरवेन, तुम्हाला दडदड वाजवेन, मग परत कॅमेरा इकडे करून शिकवेन. हे पोरं एन्जॉय करतील. चला ऐका, या सगळ्यामध्ये मी इन्फॉर्मेशन डिटेल मध्ये सांगितली होती रेग्युलर क्लासमध्ये. म्हणून ही डिटेल मधली इन्फॉर्मेशन रेग्युलर क्लाससाठी, वन शॉट साठी नाहीये. म्हणून यू कॅन इग्नोर इट. सरळ सरळ याला काय करा, इग्नोर करा. नेक्स्ट, आता याला IMP करा. हा चार्ट पाठ पाहिजे, कारण एकदा हा 3 मार्क्स साठी आला होता. मग या चार्ट मधलं सगळं विचारत नाही, तर काही गोष्टी देतात, काही गोष्टी असं नाही म्हणत की चार्ट काढा. काही गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या असतील, काही गोष्टी ब्लँक असतील. मग ज्या गोष्टी ब्लँक आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहे. पटापट मध्ये या चार्टचे उत्तर पाहून घ्या काय काय असतात. इकडे अबायोटिक आहे, तिकडे काय असतील बायोटिक कॉम्पोनंट असतील. आता लक्षात ठेवा फिजिकल फॅक्टर आहे, तर सोबत कोणते असतील केमिकल फॅक्टर. आता इकडे एअर, वॉटर, व्हेपर, मिनरल, सॉइल ह्या गोष्टी आहे. इकडे कोणते कोणते असतील, तर इकडं लक्षात ठेवा, ते इकडे तुम्हाला लक्षात ठेवा प्रोटीन इनऑर्गॅनिक, ते इनऑर्गॅनिक सोबत कोण असेल ऑर्गॅनिक. आता सोबत इकडे कोण आहे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, तिकडे कोण आहे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स.
आता केमिकल मध्ये अशा गोष्टी कोण असतात, तर आपल्या बॉडीमध्ये मिनरल्स असतात का आपल्या बॉडीमध्ये मिनरल. मग मिनरल म्हणजे काय, तर आपण जे खातो कॅल्शियम हे ते त्या गोष्टी बॉडीमध्ये लागतात, त्या गोष्टी असतात. सोबत काय असतात, विटॅमिन्स असतील, त्या गोष्टी. मग हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, मिनरल्स इकडचं नाही हा, हे जमिनीमध्ये सापडलेले मिनरल म्हणजे लोखंड गिकण, आणि हे बॉडीमध्ये असणारे मिनरल्स. मग ह्या गोष्टी इकडे टाकतात. नंतर ह्या गोष्टी झाल्या सगळ्या इकडच्या अबायोटिक मधल्या. आता बायोटिक मध्ये ऑटोट्रॉपिकच्या बाजूला कोण असतो, हेटेरोट्रॉपिक. हा झाला हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिक मध्ये जो स्वतःचा अन्न स्वतः बनवत नाही, ऑटोट्रॉपिक मध्ये बनवतो. मग प्रोड्युसर मध्ये कोण येतात, सगळे PLANT प्लांट्स. अॅनिमल दुसरे कोण आहे, डिकम्पोजर. अॅनिमल म्हणजे काय असतात, तर हे सगळेचे सगळे कंझ्युमर आहे. अॅनिमल काय, सगळे कंझ्युमर. आणि कंझ्युमरची किती टाईप आहे, प्रायमरी, दुसरा कोणता आहे सेकंडरी, आणि तिसरा कोणता आहे टर्शरी. आणि डिकम्पोजर कोण आहे, फक्त आपला फंगाय किंवा बॅक्टेरिया. हे डब्बेचे डब्बे तुमचे पाठ पाहिजेत, कारण याच्यात 3 मार्क्सचा क्वेश्चन आला तर याच्यातले 6 डब्बे एमटी देतील. मग गरजेचं नाही इकडचे देतील कोणतेही देतील, आणि 3 डब्बे तुम्हाला भरायचे, 6 डब्बे भरावे लागतील, 3 मार्क्स भेटतील. याच्यापेक्षा सोपं काय असेल, डब्बे भरायचे मार्क्स भेटतात, फक्त तुम्हाला जसं तसं काढणं आहे आणि जे डब्बे एमटी असतील ते फिल करायचे. मग हे लर्न करायचं, IMP आहे आताच करून घ्या. पुढचा व्हिडिओ पॉज करा आणि पहिले लर्न करा. चल आता त्याच्या बाद 2-4 डेफिनेशन आहे की जे एक्झाम मध्ये येऊ शकतात, म्हणून त्या डेफिनेशन सेपरेट काढलंय. सगळ्यात पहिलं डेफिनेशन आहे एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूला जेवढंही दिसते ते सगळं एन्व्हायरमेंट आहे. मग एव्हरीथिंग दॅट इज अराउंड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज एन्व्हायरमेंट. मग आपल्या आजूबाजूला जे काही असेल हे सगळं काय आहे, एन्व्हायरमेंट आहे. दुसरी गोष्ट इकोलॉजीची डेफिनेशन. सायटोलॉजी, इकोलॉजी अशा डेफिनेशन बऱ्याचशा एक्झाम मध्ये येतात. मेट्रोलॉजी आल्या तर लक्षात ठेवायच्या. इकोलॉजी म्हणजे काय तर लक्षात ठेवा, इकोलॉजी इज द सायन्स, ते असतेच की हा सायन्स आणि टेक्नॉलॉजी असतो, दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ. हे कशाचा स्टडी करते, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट. मग यात तेवढंच लिहायचं, इट इज अ सायन्स विच डील द स्टडी ऑफ. याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक कॉम्पाउंड. मग बायोटिक कॉम्पाउंड कसे अबायोटिक कॉम्पाउंडला सपोर्ट करतात, अबायोटिक कंपाऊंड कसे बायोटिक कंपाऊंडवर डिपेंड असतात, सगळ्या गोष्टी याच्यात असतील. जसं सॅम्पल साधी गोष्ट सांगतो, आपण जर आजूबाजूचे अबायोटिक कंपाऊंड काढून टाकले, लाईक सन आहे निकालो, सगळं पृथ्वी खलास, आपण सगळे बायोटिक खलास, कारण त्याच्यापासूनच प्रोड्युसर एनर्जी तयार करतील, आपल्याला सगळ्यांना भेटेल. म्हणून जर एकही गोष्ट अबायोटिक कंपाऊंड जर गायब झाला तर सगळे बायोटिक खलास होतील. म्हणून आपण त्यांच्यावर डिपेंडंट आहे, आपण त्याच्यापासून खूप साऱ्या गोष्टी घेतो. लाईक एअर अबायोटिक कंपोनंट आहे, काढून टाका, आपण एका मिनिटात गायब सगळे, कारण ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. म्हणून अबायोटिक कंपाऊंड आणि बायोटिक कंपाऊंड एकमेकांसोबत कंटिन्युअसली इंटरॅक्शन करत असतात. मग त्याच्याबद्दल ज्या सब्जेक्ट मध्ये शिकतात तो सब्जेक्ट कोणता, इकोलॉजी. राहील लक्षात, सिंपल आहे. मग 2 डेफिनेशन, जेवढे डेफिनेशन सांगतो कोणतीही एक्झाम मध्ये येऊ शकते, याच्यात काहीच हे नसतं आणि एवढ्या कराव्याच लागतात. आता हे वाले क्वेश्चन, याला परत IMP घ्या. मी सगळे IMP स्लाइड घेतले, बाकी काहीच नाही घेतलं. 2 मार्क्स साठी केव्हा बी येऊ शकतो. मग लक्षात ठेवा, फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट कसं काय खराब होते, आजूबाजू या गोष्टी, त्याला 2 फॅक्टर महत्वाचे आहे. एक असतो नॅचरल, की ते ऑटोमॅटिक खराब होते निसर्गाने, किंवा आपण फालतूपणा करतो, त्याला म्हणतात मॅनमेड. मग नॅचरल कोणकोणते ऑप्शन आहे, तर पहिला ऑप्शन आहे द सडन चेंजेस इन द वेदर. अचानक वातावरण बदललं तर एन्व्हायरमेंट खराब होईल. नंतर द डिफरंट टाइप ऑफ नॅचरल डिझास्टर. कोणकोणते डिझास्टर असतात, पहिला कोणता आहे अर्थक्वेक, EARTHQUAKE. नंतर दुसरा कोणता ऑप्शन आहे फ्लड, पूर आला, सगळं एन्व्हायरमेंट खराब होऊ शकते. अजून काय असते, फॉरेस्ट फायर, पण फॉरेस्ट फायर इकडे भी सकते, मैनमेड में कभी कभी वो लग जाती है, कभी कभी लोग लगाते हैं, इसलिए उसको डालो ही मत. हाँ, वोल्केनिक इरप्शन डाल सकते हो, वोल्केनिक इरप्शन में लावा फुटणे. मग तुम्हाला जेवढे डिझास्टर आठवत असतील नॅचरल वाले ते सगळे याच्यात येतील. आता इकडे मॅनमेड मध्ये, मॅनमेड म्हणजे आपण का एन्व्हायरमेंट खराब करतो, तर आपण कसं करतो, तर डिफॉरेस्टेशन, जंगल तोडतो, इंडस्ट्रियलायझेशन, जंगल तोडून तरी कंपन्या टाकतो. नंतर महत्वाची गोष्ट पोल्युशन इन सच इंडस्ट्री, पोल्युशन होते, अर्बनायझेशन, शहरीकरण, आपली शहरं वाढत चालले. नंतर हंटिंग अँड पोचिंग ऑफ द वाईल्ड अॅनिमल. मग ह्या सगळ्या गोष्टी अशा आहे की याच्यामुळे काय होतं, एन्व्हायरमेंट खराब होतं. मग आता ह्या दोन्ही गोष्टीचा चार्ट पाठ ठेवायचा. याच्यातले 4 पॉईंट, हा पहिला आहे, असे दुसरा, तिसरा, चौथा. याच्यामधले 4 पॉईंट, पहिला, दुसरा, चौथा, तिसरा, कुठूनही पहा, पाठ करून घ्या. चार्ट एक्झाम मध्ये येतात. मी कालच याचे हे दाखवलंय तुम्हाला, कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यात ते येतातच. आता हे दिलं होतं मी फक्त की गांधीजी काय म्हणतात म्हणून, पण ते नॉट फॉर वन शॉट, आणि PPT वन शॉटची नाहीये, ती वाली आहे, पण ते चालू आहे.
आता एन्व्हायरमेंटल पोल्युशन काय असतं, पोल्युशनचे टाईप काय आहे, तर सिंपल साधी गोष्ट काय माहिती का, एन्व्हायरमेंटल पोल्युशनची डेफिनेशन लर्न करायची, त्याचे टाईप लर्न करायचे, त्याच्या आतमध्ये काय आहे तेवढं लर्न नाही करायचं, त्याच्या आतमध्ये जेवढं कामाचं आहे तेवढं मी सांगेल, बाकीचं करायचं नाही. एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय, तर कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मग कशाला म्हणतात एन्व्हायरमेंटल पोल्युशन, तर जे आपलं चांगल्या गोष्टी आहे त्या गोष्टी खराब होणे इज कॉल्ड ॲज पोल्युशन. म्हणून अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल म्हणजे ज्याची गरज नाही आणि ज्या गोष्टी आपल्याला मान्य नाही असे चेंजेस इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल और ह्युमन ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मग सराउंडिंग मध्ये काहीतरी चेंजेस होतील जे आपल्याला पाहिजे पण नव्हते आणि जे आपल्याला चालतील पण नाही, आणि ते का झाले तर ते नेचरमुळे ऑटोमॅटिक झाले किंवा आपल्यामुळे झाले. अशा ऍक्टिव्हिटीजला अशा गोष्टीला आपण पोल्युशन म्हणतो. मग डेफिनेशन पटकन पाठ करा की अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंजेस. मग पहिला पॉईंट इथपर्यंत इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट, दुसरा इथपर्यंत ड्यू टू नॅचरल अँड मॅनमेड ऍक्टिव्हिटीज, आणि तिसरा पॉईंट, चौथा पॉईंट, 4 पॉईंट पण डेफिनेशन लर्न होते. मग डेफिनेशन पॉईंट मध्ये लर्न करा, म्हणजे ती लर्न करायला सोपी जाईल. आणि हा व्हिडिओ पाहताना डोकं शांत ठेवून पहा, असा कुठेही लावला कुठेही बंद केला असं करू नका. शांततेत व्हिडिओ पाहावे लागतात, हे टाइम द्यावा लागतो कारण वेळ तर लागेलच. आता पहा टाइप ऑफ पोल्युशन कोणते आहे, तर एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉइल किंवा लँड पोल्युशन आहे. हे मेन टाइप ऑफ पोल्युशन आहे. हे आपण खूप दिवसाची शिकत आलोय, 5वी 6वी 7वी पासून चालू आहे की वॉटर पोल्युशन काय असते काय असते. पण या वर्षी तुम्हाला नवीन पोल्युशन शिकायचे, लाईट पोल्युशन, प्लास्टिक पोल्युशन, नॉइज पोल्युशन. हा मोस्ट इम्पॉर्टंट, त्याच्यावर दरवर्षी क्वेश्चन येतो, तो कोणता आहे, रेडिएशन आर ऑल्सो हॅझार्डस टाइप ऑफ पोल्युशन. मग टाइप ऑफ पोल्युशन विचारलं तर 4-5 नावं चिपकून द्यायची. व्हॉट इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन, व्हॉट आर इट्स टाइप. एक क्वेश्चन तुमचा रेडी आहे, लवकर लर्न करा, पाठ होऊन जातो. तुम्ही सांग सर एवढी मोठी डेफिनेशन, मोठी नाही येते, तू लहान आहे. चला एक रिझन ऑफ पोल्युशन. आता जर ते आलं पोल्युशन म्हणजे काय, तर रिझन विचारतील. रिझन मध्ये दोनच रिझन, एक नॅचरल एक आर्टिफिशियल. नॅचरल रिझन म्हणजे काय, द पोल्युशन विच इज कॉज बाय नॅचरल सोर्सेस, म्हणजे आपण केले नाही ते ऑटोमॅटिक झाले, नॅचरल प्रोसेसमुळे झाले, इज कॉल्ड ॲज नॅचरल पोल्युशन. आणि जे आपण केले, द पोल्युशन दॅट इज कॉज ड्यू टू द ह्युमन ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड ॲज आर्टिफिशियल किंवा मॅनमेड पोल्युशन. मग हे तर दोन्ही डेफिनेशन सोपे आहे. मग रिझन फॉर पोल्युशन विचारलं तर नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरल मध्ये कोणकोणते येतात, अर्थक्वेक आणि इरप्शन ऑफ लावा, किंवा तेच मग आपण लिहिले तेवढे सगळे, फ्लड गेट. आणि याच्यामध्ये काय तो एक्सप्लोजन, आपण बॉम्ब बिम फोडतो. फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, ग्रोथ जेवढी होते, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, आपण सगळे कोल गिल पेट्रोल डिझेल सगळे यूज करतोय. डिफॉरेस्टेशन, अनप्लॅन अर्बानायझेशन, शहरीकरण चालू आहे. हे सगळे आहे पोल्युशनचे कारण मॅनमेड. मग आता तुम्हाला हे दोन्ही लक्षात ठेवणे राहतील का लक्षात. मग आता जर पोल्युशन बद्दल काही आलं तर तुम्हाला 3 क्वेश्चन माहित पडले. पहिला व्हॉट इज पोल्युशन, दुसरा टाइप ऑफ पोल्युशन, व्हॉट आर द रिझन ऑफ पोल्युशन. 3 मार्क्ससाठी हा परफेक्ट क्वेश्चन एक्झाम मध्ये येण्याचा. मग हे असे वाले क्वेश्चन लर्न करायचे जे मोठे नाहीये पण त्यात तुम्हाला करावं लागेल. याला मोस्ट आयएमपी करा आणि अटील या 2025 2 मार्क्ससाठी की व्हॉट आर द इफेक्ट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन, की रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनचे इफेक्ट काय होतात. तर पहिले रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन समजा काय असते, की असं पोल्युशन की ज्याच्यामधून वास नाही येत, काही नाही येत, काहीच नाही होत, पण रेडिएशन निघतात आणि ते रेडिएशन आपल्याला दिसत नाही, पण आपल्या बॉडीमध्ये ते खूप सारे चेंजेस करतात. आपला डीएनए बदलू शकतात, ते आपल्याला कॅन्सर सारखे प्रॉब्लेम होऊ शकतात. मग तशाला म्हणतात रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. आणि हे सगळ्यात डेंजर आहे, कारण हे कचरा आपण बाकीचा कचऱ्याचं विल्हेवाट लावून देऊ. सायंटिस्ट लोकांनी प्रत्येकासाठी काहीतरी सोल्युशन काढलंय, बट रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन साठी सोल्युशन नाहीये. हे असं आहे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन जे तुम्ही नष्ट करू शकत नाही. हा कचरा नष्ट होत नाहीये अजून पण सायंटिस्ट लोकांच्या. म्हणून लक्षात ठेवा की रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन कॉज बाय 2 फॅक्टर. पहिला नॅचरल, दुसरा कोणता आहे मॅनमेड. मॅनमेड पहिले समजून घ्या. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनचं पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे ऍटॉमिक एनर्जी प्लांट. आपण शिकलोय ना न्यूक्लिअर पॉवर प्लांट, तो वाला प्लांट. तो पहा, एक्सरे अँड रेडिएशन्स इमिटेड फ्रॉम ऍटॉमिक एनर्जी प्लांट. ऍटॉमिक एनर्जी प्लांट म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणजे रेडिएशन निघतात ते वाले. ते तर आपणच करतो. दुसरं नॅचरल रिझन कोणतं आहे, तर सच एज युव्ही अँड IR रेडिएशन फ्रॉम सन. तर नॅचरल रेडिएशन म्हणजे सूर्यापासून ओझोन लेअरमुळे ते बरेचसे रेडिएशन अडतात, पण काही आपल्यापर्यंत पोहोचतात. ते वाले कोणते, युव्ही आणि IR रेडिएशन, इन्फ्रारेड. मग हे लक्षात ठेवायचे 2 रिझन. ते काही एवढे कामात नाही, पण कुठं कुठं रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनमुळे हे झालंय, नुकसान झालंय, किंवा कुठं कुठं डिझास्टर झालं होतं, बॉम्ब ब्लास्ट झाला होता, तो सांगितलेला आहे. ते एक हा चेर्नोबिल, आपण आज त्या तिकडे पण पाहिला होता, इकडे पण पाहतोय. चेर्नोबिल मध्ये ऍटॉमिक ब्लास्ट झाला होता. नंतर कोणता आहे विंड स्केल आणि 3 माइल आइसलँड मिसहॅप. हे 3 मिसहॅप लक्षात ठेवायचे. मिसहॅपनिंग म्हणजे की चुकून काहीतरी नुकसान झालेल्या गोष्टी, जिथे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनचे खूप सारे लोक मेले. ड्यू टू दिस ऍक्सिडेंट थाउजंड्स ऑफ पीपल हॅव बीन अफेक्टेड. हजारो लोकांचं नुकसान झालंय. आता मोस्ट इम्पॉर्टंट
हा 2 मार्क्स, हाच आहे 2 मार्क्सचा, तो म्हणजे तिकडे सांगितलं होतं इफेक्ट ऑफ रेडिएशन. हे जे सांगलं ना 2 मार्क्स साठी एक्झाम मध्ये येईल, काय येईल, हे नाही येणार, हे येईल तुम्हाला. इफेक्ट ऑफ रेडिएशन, की रेडिएटिव्ह पोल्युशनचा, रेडिएक्टिव्ह पोल्युशन किंवा रेडिएशनचा आपल्या बॉडीवर काय इफेक्ट होतो. तर 4च इफेक्ट आहे आणि एकदम सोप्या भाषेत मी घेतले, म्हणून लक्षात ठेवा. इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा. कॅन्सरियस अल्क्रेशन ड्यू टू एक्सरेज. तर एक्सरेज मुळे तुम्हाला कॅन्सरियस अल्क्रेशन, याला कॅन्सरियस अल्क्रेशन म्हणतात. पुढे गेला हा हे. मग तुमच्या सेल फुटून ते बॉडीच्या याच्यातून असं कॅन्सर अल्ट्रेशन होऊ शकते, कशामुळे, रेडिएशनमुळे. डिस्ट्रक्शन ऑफ बॉडी टिश्यू, तुमच्या बॉडीचे टिश्यू डिस्ट्रक्ट होऊ शकतात, म्हणजे फुटू नष्ट होऊ शकतात. चेंज इन द जीन्स, तुमचे जेनेटिक्स चेंज होऊ शकतात, डायरेक्ट डीएनए काय होऊ शकतो तुमचा, चेंज होऊ शकतो, रेडिएशन मध्ये फुल पॉवर असते. नंतर ऍडव्हर्स इफेक्ट ऑन विजन, तुमच्या डोळ्यांवर पण प्रॉब्लेम होऊ शकतो. तर सिंपल 4 पॉईंट किती मार्काला येतील, 2 मार्क्ससाठी. आत्ताच पाठ करा, व्हिडिओ पॉज करा, पाठ करा, नंतरच पुढे जा, लिहून घ्या. कॅन्सरियस सर्क्युलेशन, डिस्ट्रक्शन ऑफ द बॉडी टिश्यू, चेंज इन द जीन, ऍडव्हर्स इफेक्ट ऑन द विजन, इफेक्ट ऑफ रेडिएशन किंवा रेडिएटिव्ह पोल्युशन, हे एक्झाम मध्ये येण्यासारखा क्वेश्चन आहे नेहमीचा. चलो नेक्स्ट टॉपिक. आता पहा, तिथपर्यंत संपलं. आता आपल्याला माहितीये पोल्युशन होते, एन्व्हायरमेंट खराब होत आहे, पण आपल्याला सेफ तर करावं लागेल ना, की नष्ट होऊ द्या, नष्ट होऊ द्या, होऊ दे, काही बी झालं चालते, असं चालत नाही. तर तुम्हाला त्याला काय करणार, सेव्ह करणार. मग का सेव्ह करणार, व्हाय देर इज अ नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, हे 2 मार्क्स साठी एक्झाम मध्ये आलो. व्हाय देर इज अ नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटला का कन्झर्व करायचं, मी सांगतो का कन्झर्व करायचं. पहा, पहिल्या गोष्ट काय, ड्यू टू द नॅचर अँड मॅनमेड कॉजेस देर आर मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम ऑन द अर्थ. पहिला पॉईंट, की नॅचरल आणि मॅनमेड मुळे खूप सारे प्रॉब्लेम सुरू आहे. दिस प्रॉब्लेम अफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे आपण पृथ्वीवर राहायला पाहिजे की नाही याच्यावर कोण मेन फरक पडते, हे प्रॉब्लेम फरक पडतात, याच्यामुळे आपलं अस्तित्व धोक्यात येते. नंतर तिसरी गोष्ट लिहायची, इन ऑर्डर टू सेव्ह दिस ऑर्गॅनिझम, हे सगळे ऑर्गॅनिझम सेव्ह करण्यासाठी, अँड मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स, आणि एन्व्हायरमेंटचा जो नेचरचा बॅलन्स आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी देर इज अ नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची नीड आहे, आणि हा 2 वेळेस गिव्ह रिझन मध्ये आलाय. व्हाय देर इज अ, किंवा देर इज अ नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, गिव्ह रिझन. मग 3 पॉईंट आहे, की पहिला, की खूप सारे प्रॉब्लेम आहे. दुसरा, याच्यामुळे आपलं एक्झिस्टन्स धोक्यात आलंय. तिसरा, आपल्याला वाचवण्यासाठी आणि नेचरचा बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करणार आहे. हा गिव्ह रिझन मध्ये येतो. मग असे जे क्वेश्चन मी सांगत आहे हे लर्न करणं लावा. एका व्हिडिओला पूर्ण होण्यासाठी 4 तास लागतात, मला नाही तुम्हाला, आणि तुम्हाला चॅप्टर लर्न करणं आहे, मला काय शिकून मोकळं आहे. आता पहा, ते नाही का सांग, तर हा वाला चार्टला करावंच लागेल. तो वाला क्वेश्चन एवढा कामाचा नसला तर हा वाला चार्ट तर आहे. कशासाठी, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचा चार्ट येतो. क्वेश्चन तसा येईल किंवा असा येईल, एन्व्हायरमेंटला का कन्झर्व करायचं, 6 पॉईंट आहे. पटापट सांगा कोणकोणते आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, याच्यात नेहमी तेच पॉईंट आहे ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल. प्रत्येकाच्या समोर टू लावायचं आणि चाल द्यायचं. कशा कशासाठी, पहिला पॉईंट, टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर वॉटर अँड लँड, म्हणजे आपल्या आजूबाजूची हवा पाणी सगळं शुद्ध राहावं, पोल्युशन फ्री राहावं, याच्यासाठी एन्व्हायरमेंटलला कन्झर्व करणं म्हणजे एन्व्हायरमेंटलला वाचवणं, आजूबाजूच्या गोष्टीला वाचवणं आपली गरज आहे. दुसरी गोष्ट लिहायची, मेंटेन वाला, दुसरं मेंटेन, टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर, नेचर मधलं बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी करायचं. तिसरा पॉईंट सांगा, टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी, आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे आपल्याजवळ एकाच प्रकारचे झाड आहे का, खूप साऱ्या टाईपचे आहेत, त्यालाच म्हणतात बायोडायव्हर्सिटी. मग बायो म्हणजे सजीव, डायव्हर्सिटी म्हणजे त्याच्यामधले अलग अलगपणा, मग हे सगळे अलग अलग प्रकारचे सजीव जगले पाहिजेत, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी. मग हे बघा, 1 2 3, नंतर चौथा पॉईंट, टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस, जे नॅचरल रिसोर्सेस आहे जसा कोल आहे, पेट्रोल आहे, हे आपल्याला जमिनीतून भेटते, हे कन्झर्व करण्यासाठी हे टिकले पाहिजेत खूप दिवस म्हणून. नंतर टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम, आता हे शिल्लकचे पॉईंट देऊन टाकले की नॅचरल प्रॉब्लेम आर्टिफिशियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. नंतर टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू नेक्स्ट जनरेशन, पुढच्या जनरेशनला क्वालिटी लाईफ देण्यासाठी. मग एवढ्या मोठ्या गोष्टी तुम्ही पाठ करून ठेवा, हे लर्न करावंच लागेल, कारण हे कशा माहितीये का, हा चॅप्टरच मोठा आहे, याच्यातून मोठेच क्वेश्चन येतात, म्हणून नो ऑप्शन. तुम्हाला या क्वेश्चनला वेळ देऊन लर्न करून यातले 4 पॉईंट लक्षात ठेवणे, कारण 2 मार्क्स साठी कधी येतो, हा येईल 2 ला किंवा हा येईल, मग हा आला तर हे लिहायचं, जर डब्बा आला तर डब्बा काढायचा, एवढं रे लक्षात. आता थोडंसं हिस्ट्रीवर लक्ष देऊ. आता हिस्ट्री मधलं काही विचारतील नाही, फक्त एक लॉंग फॉर्म विचारू शकतात, तो लॉंग फॉर्म म्हणजे हा वाला, बाकीचं काही नाही.
काय लॉंग फॉर्म त्याचा? UNEP. त्यांनी कॉन्फरन्स घेतली, हे केलं ते केलं, ते गेलं खड्ड्यात गेलं. सुनय मग एक्झाम साठी UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. बस संपलं. कधी झाला होता तो ते लक्षात ठेवा की हे कधी सुरू झालं होतं 1972. उतना तो याद राहायचा का? आता तुम्हाला माहितीये की लोक नेचरचं बॅलन्स तुम्हाला सांगतात, लोकांना पोल्युशन करणं, लोक ऐकतात का? लोक धिंगाणे करतात. मग त्याच्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंट रूल काढले की जर काही केलं तर जेलात टाकून देईल. मग त्या रूलला म्हणतात ऍक्ट. मग ते ऍक्ट कधी आले एवढं लक्षात ठेवा, कारण एक्झाम मध्ये विचारतात की फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट कधी आला होता? 1980. हे पाठ पाहिजे. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ऍक्ट कधी आला? 6 वर्षानंतर 1986. 80 मध्ये आला, 86 मध्ये आला. नंतर ह्याच्या आतमध्ये काय हे इम्पॉर्टंट नाही, ऍक्ट कधी आला हे इम्पॉर्टंट आहे. नंतर ऍज पर द क्लॉज 19A नाही, काही गरज नाही, क्लॉजेस काही लर्न करू नका. इथं पहा परत ऍक्ट आहे. साऊंड पोल्युशनचा ऍक्ट कधी आला? 2000. बायोमेडिकल वेस्टचा ऍक्ट कधी आला? 1998. आणि ई वेस्टचा ऍक्ट कधी आला? 2001. तर हे एक्झाम मध्ये विचारतात कोणता ऍक्ट कोणत्या साली आला होता. तर 5 ऍक्ट आहे तुमच्याकडे, ते 2 आणि हे 3. 5 पैकी कोणत्याही याची तारीख विचारतील, म्हणून सगळे एकामागे एक लावा आणि एकदा वाचून काढा. पहिला ऍक्ट, दुसरा ऍक्ट, तिसरा ऍक्ट, एकामागे एक लावा आणि त्याच्या तारीख वाचून ठेवा. 1 मार्क्स साठी कुठेही येऊ शकतात. मग हे IMP नाही, MCQ मध्ये येईल. MCQ नाही, ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतं. चल आता याच्या बाद अ बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन. तर ही स्टोरी आहे जाधव मोलाई पेंगची. यांच्याबद्दलची स्टोरी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. तर हे एक खूप लहानपणापासून एक फॉरेस्ट वर्कर होते. फॉरेस्ट वर्कर समजताना ते जंगलात राहतात, जंगलची देखभाल करतात, जंगलात काही नुकसान होऊ नये म्हणून त्याच्याबद्दल लक्ष येतात. मग तेव्हा तिथं ते ज्या ठिकाणी राहत होते तेव्हा त्या एरियामध्ये आला ब्रह्मपुत्रा नदीला पूर. आणि त्या ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्यामुळे खूप मोठ्या पुरामुळे पुरं जंगल नुकसान झालं. तर जंगलामध्ये खूप साऱ्या प्रजाती असतात सापांच्या, याच्या त्याच्या, त्या सगळ्या नष्ट झाल्या. मग त्यांना असं होतं की आपल्याला ह्या प्रजाती परत वाढवायच्या, सगळ्या झाडं परत वाढवायचे, म्हणून गव्हर्नमेंटने हे काढलं होतं. आणि त्यांनी तेव्हा अफॉरेस्टेशन सुरू केलं. अफॉरेस्टेशन म्हणजे परत झाडं लावणे. मग त्यांनी 200 हेक्टर लँड मध्ये सरकारने परत झाडं लावले. आता तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट काय करतं, सांगतं झाडं लावा, मग लोक लावतात. पण तुम्हाला माहिती आहे लोक झाडं लावून सोडून देतात. मग ते जगले तर जगले, नाही जगले नाही जगले. बट या माणसांनी असं नाही केलं. या माणसाचं तो नाव होतं जाधव मोलाई पेंग, हे पूर्ण नाव आहे त्यांचं. त्यांनी काय केलं, ते झाड प्रोजेक्ट संपलं झालं सगळं. प्रोजेक्ट बद्दल सरकार लोक आले, पाहिलं त्याने, झाडं लावले, संपले, गेले ते घरी. बट या माणसाने काय केलं, ते झाडांची देखभाल केली आणि झाडं लावणं बंद केलंच नाही, झाडं लावणं कंटिन्यू चालू ठेवलं. आणि असं झाडं लावणं कंटिन्यू एवढं केलं की या माणसानी एवढ्या एकरचा मोठा जंगल तयार करून टाकला. काय तयार केला? पुराचा पुरा जंगल. द बॅरन एरिया म्हणजे जो बंजर जमीन होती, विटनेस द फॉरेस्ट ओव्हर 1360 एकर्स. मग 1360 एकरचं या एकट्या व्यक्तीनं काय तयार केलं? जंगल तयार केलं. पण एक माणूस मनावर घेतलं तर पुरं जंगल तयार करू शकतो, हे आपण या गोष्टीपासून शिकतोय. मग लक्षात ठेवा, प्रोजेक्ट संपल्यानंतर पण हा माणूस करत राहिला, मोठा माणूस होता. चला एक फोटो आहे, लक्षात ठेवा. त्यांना पद्मश्री अवॉर्ड पण भेटलेला आहे. मग हे कुठं होतं, तर दिस जंगल इज कुठं आहे ते लक्षात ठेवा. कुठं आहे? कोकिलमुख ऑफ जोहरत डिस्ट्रिक्ट. कोकिलमुख गाव असेल, त्याचं डिस्ट्रिक्टचं नाव काय? जोहरत आहे. आणि हे कुठे आहे? पुरं आसाम मध्ये. मग हे 30 वर्ष त्या माणसाने काम केलं, तेव्हा कुठं काय बनलं? एक जंगल बनलं. आणि त्यासाठी त्यांना काय मिळाला होता? पद्मश्री मिळाला होता. मग त्या जंगलाला आज म्हणतात मोलाई जंगल. का? तर त्यांचं नाव कोणी तयार केलं होतं? जाधव मोलाई पेंग यांनी तयार केलं होतं. त्यांच्या नावावर त्या जंगलचं नाव ठेवलं, मोलाई जंगल. राहील लक्षात. मग ही स्टोरी आपल्याला लक्षात ठेवून काही फायदा नाहीये. आपल्याला काय लक्षात ठेवणं आहे? आपल्याला लक्षात ठेवणं ही वाल्या वाक्य की व्हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ जाधव मोलाई पेंग. त्यांच्या स्टोरीपासून तुम्ही काय शिकता? मग त्यांच्या स्टोरीपासून तुम्ही काय शिकता हे विचारतात. किती मार्क्ससाठी? 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी. मग एवढे पॉईंट लिहावे लागतात. 1 2 3 4 5 6 खालीवर झाले. तर पहिले पहा, जाधव मोलाई पेंग वॉज बॉर्न इन आसाम. पहिले 3 वाक्य त्यांच्याबद्दल लिहायचे की आसाम मध्ये त्याचा देर इज अ जंगल विच हॅज बीन नेम ऑन हिज नेम टू ऑनर हिज हार्डवर्क. तेथील एका जंगलाचं नाव त्यांच्या नावावर ठेवलेलं आहे. कारण काय? तर त्यांच्या मेहनतीचं बक्षीस म्हणून. का? आफ्टर द फ्लड अफेक्टेड द एरिया ऑफ आसाम. आसामच्या एरिया फ्लड नंतर पुरा काय झाला होता? नष्ट झाला होता. जाधव स्टार्टेड रिफॉरेस्टेशन प्रोसेस बाय द प्लांटिंग 20 बांबू ट्रीज. मग त्यांनी अफॉरेस्टेशन सुरू केलं, परत जंगल तयार करण्यास सुरुवात केली, झाडं लावून. दिस इनिशिएटिव्ह वॉज सपोर्टेड बाय आसाम गव्हर्नमेंट अँड विथ द हार्डवर्क ऑफ जाधव मोलाई अँड गव्हर्नमेंट द बॅरन एरिया विटनेस अ फॉरेस्ट ओव्हर 360 हेक्टर. मग त्यांनी काय 1360 हेक्टर. मग त्यांनी हे जंगल
झाड लावणं कंटिन्यू केले आणि पूर्ण 1360 एकरचं काय तयार केलं, जंगल तयार केलं. त्याच्या बाद इथून फक्त 2 वाक्य महत्वाचे. हिज कंट्रीब्युशन टू द एन्व्हायरमेंट वॉज एक्नॉलेज्ड अँड ऑनरिंग हिम विथ द पद्मश्री अवॉर्ड, म्हणून त्यांच्यासाठी त्यांना पद्मश्री अवॉर्ड भेटला. आता त्याच्यापासून ही स्टोरी गिव्ह अस अ मेसेज, म्हणून त्यांच्या स्टोरीपासून आपल्याला मेसेज भेटतो कोणता, दॅट अ सिंगल पर्सन कॅन ब्रिंग अबाउट अ बिग चेंज, म्हणजे एक छोटासा व्यक्ती पण मोठा बदल घडून आणू शकतो. इट इज द विल विच इज रिक्वायर्ड टू डू सो, फक्त तुम्हाला ती गोष्ट करण्याची विल म्हणजे इच्छा पाहिजे. मग इच्छा तिथे मार्ग, हेच गोष्ट आहे सर की छोटासा व्यक्ती पण खूप मोठा बदल घडवून आणू शकतो, फक्त त्याची इच्छा पाहिजे. म्हणजे हे तुम्ही वर लिहिसाल नाही, ही त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. आणि शेवटचं वाक्य असेल की जे सांगेल की तुम्ही त्या स्टोरी पासून काय शिकले. मग स्टोरी पासून काय शिकले की एक सिंगल पर्सन पण खूप मोठा बिग चेंज आणू शकतो इफ देर इज अ विल टू डू सो, ते करण्यासाठी जी इच्छा लागते ती जर असेल तर. मग व्हॉट डू वी लर्न फ्रॉम जाधव मलाई पेंग, हा क्वेश्चन तुम्हाला नवनीतच्या गाईडमध्ये छान भेटून जाईल. तिथून करून घ्या, तिथून करून घ्या, कारण तो कामात पडेल. IMP आहे. आता त्याच्या बाद एक मोस्ट काय म्हणतात तो खूपच वेळेस आलेला मोठा क्वेश्चन म्हणजे तो म्हणजे राईट अ शॉर्ट नोट ऑन एन्व्हायरमेंटल बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीवर शॉर्ट नोट येते आणि बायोडायव्हर्सिटी शॉर्ट नोट आले नाही तर त्याच्यावर विचारतात टाइप ऑफ बायोडायव्हर्सिटी. मग व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी आणि व्हॉट आर इट्स टाइप, हा मोठा क्वेश्चन आहे, दरवर्षी येणार आहे, म्हणून हा क्वेश्चन चांगला करजा मोठा पा. मग बायोडायव्हर्सिटी डेफिनेशन, रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम किती टाइपचे आपल्याजवळ अवेलेबल आहे. हे सगळे सजीव आहे माहिती आहे आपल्याला, सगळे अॅनिमल आहे पण अलग अलग टाइपचे अॅनिमल आहे. मग वेगवेगळ्या टाइपचे अॅनिमल जेवढे जास्त टाइप असतील त्याला म्हणतात रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम इकोसिस्टम अँड जेनेटिक व्हेरिएशन विथ इन द स्पेसिस इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी. किंवा सोपी डेफिनेशन, द व्हरायटी, लिहून घ्या, द व्हरायटी दॅट वी सी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जी व्हरायटी दिसते आपल्याला, अलग अलगपणा दिसतो कोणामध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, इज कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी. ही डेफिनेशन पण चालते व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी मध्ये, मी 8वीत शिकलो होतो, मला अजून लर्न आहे. द व्हरायटी दॅट वी सी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज बायोडायव्हर्सिटी. लिहिली. आता याचे टाइप कोणकोणते आहेत, तर पहिला टाइप आहे जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, नंतर दुसरा कोणता आहे स्पेसिस, आणि तिसरा कोणता आहे इकोसिस्टम. म्हणजे तिन्हीचे तिन्ही कामात पडतील. याचे नावं नाही करायचे, याच्या आतमधली इन्फॉर्मेशन पण करायची, कारण ते लिहावं लागते की बायोडायव्हर्सिटी 3 डिफरंट लेवलवर असते. कोणकोणती, जेनेटिक, स्पेसिस, इकोसिस्टम. कमेंट पण टाका जेनेटिक, स्पेसिस, इकोसिस्टम, तुम्हाला सगळ्या याच्याबद्दल समजेल. ऐका, पहिली जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. जेनेटिक बायोडायव्हर्सिटी म्हणजे जी आपल्या जीन्समुळे आपल्यामध्ये अलग अलगपणा आहे त्याला म्हणतात जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. कशी सांगतो, आपण सगळे ह्युमन आहे, सगळे ह्युमन आहे, पण सगळे ह्युमन सेम आहे का, बिलकुल नाही, सगळे आपण अलग आहे. मग आपण सगळे ह्युमन आहे म्हणजे आपली सगळ्यांची स्पेसिस सेम आहे, पण आपले जेनेटिक्स वेगळे आहे. मग जेनेटिक्समुळे आपण अलग अलग दिसतो, म्हणून या डायव्हर्सिटीला म्हणतात जेनेटिक डायव्हर्सिटी. मग आपल्यामधील अलग अलगपणा कोणामुळे आलाय, जीन्समुळे, म्हणून याला काय म्हणायचं, जेनेटिक डायव्हर्सिटी. मग पहिला यातला पॉइंट, ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस. एका स्पेसिस मधल्या ऑर्गॅनिझम मध्ये अलग अलगपणा असतो त्याला म्हणतात जेनेटिक डायव्हर्सिटी. हे पहा, सगळे एका स्पेसिसचे, सगळे कुत्रेच आहे पण सगळे कुत्रे कसे आहे, अलग अलग आहे. मग त्यासाठी हे कशी आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी, की इच ह्युमन बिंग इज डिफरंट फ्रॉम अदर. आता दुसरी गोष्ट यातली लिहायची, पॉसिबिलिटी ऑफ वायपिंग आउट ऑफ स्पेसिस अराइज इफ देर इज अ डिक्रीज इन द डायव्हर्सिटी विथ इन द स्पेसिस हुज मेंबर्स इन्व्हॉल्व सेक्शुअल रिप्रोडक्शन. काही गरज नाही एवढा मोठा लिहायची, मी सांगतो तुम्हाला समजून लागलं तर लक्षात ठेवा. जर सगळे सारखेच असायला लागलो तर काही दिवसांत आपलं पूर्ण जेनेटिक म्हणजे आपली पुरी प्रजाती नष्ट होऊ शकते. कारण आपण जर सगळे सेम असतो तर सगळ्यांच्या सेम बिमाऱ्या असत्या, सगळ्यांची सेम ताकद असते, सगळ्यांमध्ये सेम विकनेस असते. मग जर एखादी बिमारी आली आणि आपल्या सगळ्यांची विकनेस तिने पकडली, आपण सगळे एकाच टाइमला खलास. म्हणून गोष्ट कशी आहे, आपल्यामध्ये विविधता असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा विविधता असेल तेव्हा काय होईल, जे चांगले आहे ते जगतील, जे खालचे आहे ते मरून जातील, पण काही तर जगतील, म्हणजे आपण कधीच संपणार नाही. म्हणून बायोडायव्हर्सिटी इज इम्पॉर्टंट. मग जेनेटिक डायव्हर्सिटी बद्दल एक पॉईंट लिहायचा, राहील लक्षात. नंतर दुसरी कोणती बायोडायव्हर्सिटी आहे, स्पेसिस डायव्हर्सिटी. स्पेसिस म्हणजे अलग अलग टाइपच्या स्पेसिस आहे. पहा, आपण अॅनिमल आहे बट सगळे अॅनिमल सेम आहे का, नाही. कुत्रा, मांजर, वाघ, सिंह, तुम्ही, मी, आपण सगळे अॅनिमल येतो. मग इनन्युमरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर्स इन द नेचर, खूप साऱ्या प्रजाती आहे. दिस इज कॉल्ड एज स्पेसिस डायव्हर्सिटी. मग अलग अलग टाइपच्या ज्या स्पेसिस असतात त्याला स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणतात. याचे एक्झाम्पल मध्ये कोणत्याही 4-5 प्राण्यांचे नाव लिहून टाकायचे, ह्या सगळ्या अलग अलग स्पेसिस आहे. एक्झाम्पल, डॉग, ह्युमन, कॅट,
हे झाले अलग अलग. स्पेसिस डायव्हर्सिटी इन्क्लूड्स व्हेरियस टाइप ऑफ प्लांट्स, अॅनिमल्स अँड मायक्रोब. मग अलग अलग टाइपचे प्लांट्स येतात, अॅनिमल्स येतात, मायक्रोब्स येतात, सगळे येतात त्याच्यात. मग माहित पडलं स्पेसिस तर अलग अलग स्पेसिस आहे, त्याला स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणतात. तिसरी त्याला म्हणतात इकोसिस्टम डायव्हर्सिटी. इकोसिस्टम म्हणजे आपण जिथं राहतो ते अॅनिमल वेगळे, जे दुसऱ्या प्रदेशात राहतात ते अॅनिमल वेगळे. कारण इकोसिस्टम बदलली म्हणजे तुमच्या आजूबाजूचं ऍटमॉस्फिअर बदललं की वातावरणातले अॅनिमल बदलतात. तुम्ही जर पाहसाल तर बर्फाळ प्रदेशात कधी तुम्हाला वाघ सिंह भेटणार नाही, कुत्रा मांजर भेटणार नाही. का? तिकडे थंडी असते. तिकडे कोण भेटतात मग आपल्याला? हे पेंग्विन, याचं नाव काय? पोलर बियर. आणि जिथं मोठे मोठे झाडं जंगल असतात तिथे हे अॅनिमल भेटतात. जिथं ग्रासलँड असतो, छोटे छोटे असतात, तिथं हे भेटतात. मग ते तुम्हाला अलग अलग ठिकाणी अलग अलग भेटतात. मग लक्षात ठेवा, मेनी इकोसिस्टम आर प्रेझेंट इन इच रिजन. प्रत्येक रिजन मध्ये अलग अलग इकोसिस्टम आहे. आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी इज द व्हरायटी ऑफ हॅबिटॅट. इकोसिस्टम डायव्हर्सिटी काय असते की ज्याच्यामध्ये राहण्याची जागा बदलते. आता जिथं सांगतो जिथं गवतच नाही तिथं वाघ सिंह हरिण असतील का? कारण गवतच नाही म्हणजे हरिण ससा हे राहतील नाही. हरिण ससाच नाही तिथं वाघ सिंह राहतील नाही, कारण त्यांनाही खायसाठी पाहिजे. मग त्याचं हॅबिटॅट बदलतं. हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा. मग इकोसिस्टम नुसार हॅबिटॅट बदलतं. द कम्युनिटीज फाउंड इन द जिओग्राफिक लोकेशन. मग तिथं कोण कोण राहतं त्याच्यानुसार बदलतं. द बेनिफिशियल सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड. त्यांना कोणकोणत्या फायद्याच्या गोष्टी तिथं अवेलेबल होतील ते पाहतल्या जातं. आणि द प्रोसेसेस दॅट सपोर्ट द इकोसिस्टम. आणि तिथं होणाऱ्या प्रोसेस म्हणजे येणारं वादळदान, बदलणारे ऋतू, या सगळ्या गोष्टीनुसार तुमच्या सगळ्या गोष्टी बदलतात. इकोसिस्टम डायव्हर्सिटी बदलते. म्हणून आपल्या भारतातच खूप सारे इकोसिस्टम आहे आणि त्याच्यानुसार अलग अलग ठिकाणी अलग अलग प्राणी दिसतात. त्याला म्हणतात इकोसिस्टम डायव्हर्सिटी. मग एवढे 3 पॉईंट प्रत्येक याच्याबद्दल लक्षात ठेव जा. काय करायचं? पहिले बायोडायव्हर्सिटी डेफिनेशन लिहायची, टाईप लिहायचे आणि लिहून घ्यायचे. आताच पाठ करायचे, व्हिडिओ पॉज करायचा, नंतर व्हिडिओ प्ले करून पुढचं सुरू करायचं. माझी फालतू बडबड ऐकून घेऊ नका पुढच्या क्वेश्चन साठी नाही. चलो, आता थोडासा का टॉपिक राहिला. थोडासा टॉपिक म्हणजे एकदम छोटासा, की आता बायोडायव्हर्सिटी बद्दल सगळं झालं. फक्त एक चार्ट येतो किंवा 2 मार्कचा क्वेश्चन येतो, हाऊ बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व. तुम्ही कशी बायोडायव्हर्सिटी वाचवू शकता. मग कशी वाचवू शकता तर एवढे मोठे ऑप्शन आहे तुमच्यासाठी. पहिलं, प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे असे ऑर्गॅनिझम की जे खूप कमी बाकी उरले त्यांना पहिले तर वाचवा. कारण ते नाही वाचतील तर ते मरून जातील, एक डायव्हर्सिटी कमी होऊन जाईल. मग लक्षात ठेवा, जसे वाघ झाला तो कमी राहिले आता वाघ, म्हणून तर सेव्ह द टायगर मुवमेंट चालू होतं. तसं जे रेअर स्पेसिस आहे त्यांना वाच. वाघ एक्झाम्पल यासाठी दिलं कारण ते आपल्याला माहिती आहे म्हणून. तशी ते रेअर नाही आता. इस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क अँड सँच्युरीज. काय इस्टॅब्लिश करा? नॅशनल पार्क तयार करा, सँच्युरीज तयार करा. आता नॅशनल पार्क काय असते? ते एक मोठं आर्टिफिशियल जागा तयार करतात जिथं प्राणी पक्षी सगळे राहतील. मग त्याला म्हणतात नॅशनल पार्क. आता सँच्युरीज म्हणजे जंगल असते. जंगलचा एक एरिया सँच्युरी म्हणून घोषित करून देतात की या जागेत कोणताच ह्युमन ऍक्टिव्हिटी होतील नाही, या जागेत फक्त अॅनिमल राहतील. त्याला सँच्युरी म्हणतात. मग जंगलात केलं तर सँच्युरी, आणि कुठं आर्टिफिशियली तयार केलं तर त्याला काय म्हणतात? नॅशनल पार्क. मग हे तयार करा. नंतर डिक्लेअरिंग सम रिजन ऍज बायो रिझर्व. काही एरियाला बायो रिझर्व करा. म्हणजे एखाद्या एरियाला म्हणून द्या बायो रिझर्व. मग त्या एरियात काहीच होणार नाही. मग त्या एरियात कोणताच ह्युमन जाणार नाही, झाडांची कटाई होणार नाही, मायनिंगचं काम होणार नाही. मग त्याला बायो रिझर्व म्हणून घोषित करून द्या. मग त्याच्यामुळे जंगल वाचतील, बाकी गोष्टी वाचतील. नंतर प्रोजेक्ट फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसिस. काही स्पेशल स्पेसिसला वाचवण्यासाठी प्रोजेक्ट तयार करा गव्हर्नमेंटनी. कन्झर्विंग ऑल प्लांट अँड अॅनिमल. फालतू पॉईंट आहे. ऑब्झर्विंग द रूल फॉलो करा. जे रूल गव्हर्नमेंटनी बनवले ते फॉलो करायचे, ते तोडायचे नाही, याच्यासाठी बनलेले. मेंटेनिंग द रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. मग तुमचं जेवढंही नॉलेज असेल, तुमचं म्हणजे गव्हर्नमेंटने ठेवलं जेवढे बी आपली इन्फॉर्मेशन असेल त्याला मेंटेन ठेवा. मग वरचे 4-5 पॉईंट कामाचे, तेवढे लर्न करायचे. कोणते? एवढे 4च. कारण 4च लिहा लागतील. 2 मार्कासाठी क्वेश्चन येईल. 4 पॉईंट पाठ करा, लवकर लर्न करा. हाऊ बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व. चार्टच्या फॉर्म मध्ये येईल किंवा साधं येईल. 7. आता मेनी इन्स्टिट्यूट ऑर्गनायझेशन, बरेच जण काम करतात बायोडायव्हर्सिटी वाचवण्यासाठी. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, वाचू नका, इग्नोर करा, काही कामाची नाही. नंतर आता 1-2 शॉर्ट नोट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ती शॉर्ट नोट आहे. पहिली, सॅक्रेड ग्रूज. आता सॅक्रेड ग्रूज म्हणजे काय असते? ग्रूज म्हणजे काय? सॅक्रेड म्हणजे, तर सॅक्रेडचा अर्थ बघा होते. सॅक्रेडचा अर्थ होते कनेक्टेड विथ द गॉड. सॅक्रेडचा अर्थ होते, त्याला सॅक्रेडच वाचतात ना. हा, सॅक्रेडचा अर्थ होते जी गोष्ट देवाशी जोडलेली आहे त्याला सॅक्रेड म्हणतात. आणि दुसरी गोष्ट ग्रूव्ज म्हणजे काय होते? अ स्मॉल ग्रुप ऑफ ट्रीज. मग झाडांचा एक छोटा, झाडांचं एक जंगल छोटस, त्याला म्हणतात ग्रुव. मग लोक काही काही प्रजाती म्हणजे काही काही लोकांची अशी कम्युनिटी आहे की त्यांना असं वाटते की हे जंगल आहे आणि या जंगलात काही झाड आहे आणि या झाडांमध्ये आपले देव राहतात.
म्हणजे ते देव तिथं राहतात, म्हणजे या झाडांना वाचवणं आपलं काम आहे. मग ते लोक काय करतात, त्या झाडांना तोडत पण नाही आणि दुसऱ्यांना तोडूही देत नाही. मग असे काहीतरी जंगल आहे जे कंजर्व झालेले आहे, कंजर्व म्हणजे वाचलेले आहे इन द नेम ऑफ गॉड, देवाच्या नावावर ते वाचलेले आहे, अँड कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड, आणि त्यांना आपण दैविक मानतो की तिथं आमचे देव राहतात असं आपण त्यांना मानतो, इज कॉल्ड एज सॅक्रेड ग्रूव्ज. आणि तशा जंगलाला आपण काय म्हणतो, सॅक्रेड ग्रूव्ज. तुम्ही कांतारा मूवी पाहिला का? त्या कांतारामध्ये तसंच काहीतरी सीन आहे की ते जंगल वाचवण्यासाठी ती जागा असते त्या लोकांची, मग ते जंगल तोडण्यासाठी तो म्हणतो की ये मेरी जगह आहे, वो कुछ तो भी. तसा वाला सीन आहे त्यांचं. असं मान्यता असते आमचे देव या जंगलात राहतात, याला वाचवणं आमची जिम्मेदारी आहे. तर तो वाला सीन येतो. मग अशी काहीतरी कम्युनिटी, तोचाच पिक्चर घेतला कारण मी, मग ती वाला सीन येतो. मग ते जंगल लोक वाचवत असतात, मग त्याला म्हणतात सॅक्रेड ग्रुव्ह. मग सॅक्रेड ग्रुव्हची पहिली डेफिनेशन, हा पहिला पॉईंट येईल तुम्हाला याच्या शॉर्ट नोट मध्ये, की द फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर्ड टू बी सॅक्रेड इज कॉल्ड एज सॅक्रेड ग्रुव्ह. राहील लक्षात? म्हणजे देवाच्या नावावरती जंगल वाचलेले त्यांना सॅक्रेड ग्रुव्ह म्हणतात. आता बाकीचे पॉईंट लक्षात ठेवायच्यातले. दुसरं शॉर्ट नोट, दीज आर इन फॅक्ट सँच्युरीज, हे अभयारण्यच आहे, बट कन्झर्व बाय द सोसायटी अँड नॉट बाय द गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट. मग बघा, सँच्युरीला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक कन्झर्व करतात की कोणी यात घुसलं नाही पाहिजे, काही नाही केलं पाहिजे, रूल लावतात, हे लावतात. बट ह्या अशा सँच्युरी आहे जे तिथचे कॉमन लोक प्रोटेक्ट करतात. त्या लोकांना देवाच्या नावाखाली त्यांचं असं की बाबा आमचे देव इथं राहतात, कोणीच आतमध्ये तोडतार काही करणार नाही. मग हे अशा सँच्युरीज आहे, कन्झर्व बाय द सोसायटी नॉट बाय द गव्हर्नमेंट. तिसरा पॉईंट लिहायचा, as it has been conserved in the name of God, it has a special protection. एकदा पोलीसवाले तरी किंवा जे आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आहे हे तरी काय करू शकतात, तुम्ही ना तो पाला पुष्पा, पैसा घेऊन हे करून ते करून जंगल तोड करू शकतात. बट जिथं देवाचं नाव येतं, जिथं श्रद्धा, जिथं आस्था या गोष्टी येतात, तू नाही, ती वाली देवावाली श्रद्धा नावाची गोष्ट येते, तिथं लोक काय करतात, तिथं लोकांचा पुरा विश्वास असतो की नाही इथं प्रोटेक्शन द्यावंच लागतं, म्हणून या जंगलांना स्पेशल प्रोटेक्शन आहे. बाकी ठिकाणी तरी लोकांचा इमान डोलू शकतो, बट इथं जिथं देवाचं आलं तिथं काहीच नाही होत, तिथं सगळं प्रॉपर प्रोटेक्शन होते. नंतर चौथी गोष्ट, दीज काय क्लस्टर ऑफ थिक फॉरेस्ट आर प्रेझेंट नॉट ओनली इन द वेस्टर्न घाट ऑफ इंडिया बट इन द एंटायर कंट्री. हे पुऱ्या देशामध्ये असे जंगल आहे. तर बघून घ्या, मोस्टली या भागात जास्त आहे. मोस्टली कोणत्या भागात जास्त आहे? या भागामध्ये जास्त आहे. याला वेस्टर्न घाट म्हणतात. या भागात खूप सारे तसे जंगल आहे, बट पुऱ्या देशात पण आहे. मोर दॅन किती आहे रे आपल्याजवळ असे? 13,000 सॅक्रेड ग्रुव्स हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. पुऱ्या भारतात 13,000 सॅक्रेड ग्रुव्स आहे. मग बस 4-5 पॉईंट पाहिजे 2 मार्क्ससाठी. मग 4-5 पॉईंट झाले, आपल्याला जास्त पाहिजे बी नाही, राहतील लक्षात. मग सॅक्रेड ग्रुव्स पुऱ्या इंडियामध्ये आहे आणि अशा प्रत्येक ठिकाणी आहेत. की राजस्थान मध्ये किती आहे, उत्तराखंड मध्ये किती आहे, महाराष्ट्रात किती आहे, खूप सारे आहे. राजस्थान मध्ये 560 आहे एकाच जागेवर. अटी पहा, तामिळनाडू मध्ये 1275 आहे, इकडे 1476 आहे. सगळ्यात जास्त कुठे आहे? इथं आहे. महाराष्ट्रामध्ये 2820 आहे. मग हे खूप सारे सॅक्रेड ग्रुव्स आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ सॅक्रेड ग्रुव्स पुऱ्या इंडियामध्येच आहे सॅक्रेड ग्रुव्स भरले. आता माय रोल इन द एन्व्हायरमेंट, एकदा क्वेश्चन आला होता, बट मी शिकवणार नाही, तुमचा रोल आहे, तुम्हाला वाचून घेणे. याच्यात हे पॉईंट दिले होते, 2019चा क्वेश्चन आहे, तेव्हा बोगस क्वेश्चन यायचे पहा. तर त्यांनी सांगितले की या प्रत्येक पॉईंटचं म्हणणं काय की तुम्हाला काय काय करणं आहे. पहिले तुम्हाला कन्झर्व करणं आहे, कन्झर्विंग अवेलेबल रिसोर्स, जेवढं आहे तेवढं पहिले वाचवा. कंट्रोल, प्रिव्हेंटिंग द हार्म, ज्या गोष्टी आहेत त्यांना कंट्रोल करा की ज्याच्यामुळे त्यांचं काही नाही होत. नंतर प्रोडक्शन तयार करा, अवेअरनेस लोकांना माहिती द्या, प्रिव्हेन्शन तेच, प्रिझर्वेशन तेच. मग हे पॉईंट तुम्हाला पाठ करायची इच्छा झाली तर करा, नाही केलं तरी चालून जाते, काही टेन्शन नाही. आता शेवटचा एक काय म्हणतात त्याला, वन शॉट आहे का, वन शॉट नाही काय म्हणतात त्याला, एकच क्वेश्चन शॉर्ट नोट आहे, तो आहे हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. पण याच्यापर्यंत क्वेश्चन आला नाहीये, तर याची फक्त डेफिनेशन करा. हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी खूप जास्त डायव्हर्सिटी आहे त्या ठिकाणाला म्हणतात हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे तो मेन ठिकाण आहे की तिथं खूप सारी बायोडायव्हर्सिटी आहे. मग असे खूप सारे हॉटस्पॉट आहे आपल्या इंडियामध्ये, पण ते काही करायची गरज नाहीये. आता एमसीक्यू पहा, आयएमपी करा, याच्यावर एमसीक्यू येतील खूप सारे. 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री. तर जे पहिले खूप सारी बायोडायव्हर्सिटी त्या ठिकाणी होती, बट आता ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, असे 3 जागा कोणत्या? तर त्या 3 जागा कोणत्या? सगळ्यात पहिली जागा कोणती आहे? वेस्टर्न घाट. स्प्रेड ओव्हर द स्टेट ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, केरला हॅज बीन एंडेंजर्ड. एवढ्या भागात जो हा वेस्टर्न घाट आहे, इथं भयानक बायोडायव्हर्सिटी होती पहिले, बट आता तटी मायनिंग चालू आहे. मायनिंग समजते ना, खोदकाम सुरू आहे. अँड सर्च फॉर द नॅचरल गॅस, नॅचरल गॅस साठी तिथं मायनिंग सुरू आहे.
त्यामुळे आता प्रॉब्लेम असा होत आहे तिथची बायोडायव्हर्सिटी नष्ट होत आहे. आता तिथं कोण कोण होतं पाहून घ्या. हॅबिटॅट फॉर, मग इथं कोण कोण लायन होता, एशियाटिक लायन आणि वाईल्ड बिसॉन ऑफ दिस रिजन हॅव बीन अंडर थ्रेट. म्हणून हे दोन जण धोक्यात आहे, एशियाटिक लायन आणि वाईल्ड बिसॉन हे दोन जण सध्या धोक्यात आलेले आहे. मग वेस्टर्न घाटमध्ये कोण धोक्यात आहे असं जर विचारलं तर हे दोन जण लक्षात ठेवा. कोण कोणता, एशियाटिक लायन अँड वाईल्ड बिसॉन. मग हे एमसीक्यूचे क्वेश्चन आहे. नंतर आहे दुसरा मानस सेंचुरी ऑफ द आसाम. आसाम मध्ये एक मानस सेंचुरी आहे, तिथं पण कोणीतरी आहे ते बी धोक्यात आहे. कोण आहे, अंडर थ्रेट ड्यू टू द डॅम्स. तिथं धरणं बांधणं चालू आहे आणि इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर, खूप सारा पाण्याचा उपयोग सुरू आहे, त्याच्यामुळे तिथं टायगर आणि रायनो हे धोक्यात आहे. मग मानस सेंचुरी मधले टायगर, रायनो. नंतर सुंदरबन सेंचुरी, इट इज बेस्ट फॉर द टायगर. वेस्ट बंगाल इज रिझर्व फॉर टायगर. टायगर्स पॉप्युलेशन अँड ओव्हरऑल लोकल एन्व्हायरमेंट सिरियसली चॅलेंज बाय डॅम्स, डिफॉरेस्टेशन अँड एक्सेसिव्ह फिशिंग, खूप साऱ्या गोष्टी. म्हणून इथं पण टायगर धोक्यात आहे. मग कोण कोणत्या ठिकाणी धोक्यात आहे एवढं लक्षात ठेवा, फक्त बाकीच्या गोष्टी नाही. आणि जर विचारलंच की सांगा कोणते 3 हेरिटेज धोक्यात आहे, तर पहिला कोणता हेरिटेज आहे, वेस्टर्न घाट. दुसरा कोणता, मानस सेंचुरी. तिसरा कोणता आहे, सुंदरबन सेंचुरी. 3 लक्षात ठेवायचे. आता याच्या बाद लास्ट आणि मोस्ट, याला जितके स्टार तुमच्याने केल्या असतील तेवढे स्टार करा. आणि याच्यावर 3 मार्क्सचे क्वेश्चन 3 वेळेस आले, 3 मार्क्स 3 टाइम. आणि हे 2025 मध्ये येण्याचे चान्सेस बी खूप आहे. याच्यावर एमसीक्यू चा 2025 मध्ये क्वेश्चन कन्फर्म येईल आणि एमसीक्यू ने आला तर 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे आणि येईल पाका आहेत. की पहिले तर क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन स्पेसिस. थ्रेटनचा अर्थ समजा, थ्रेटन म्हणजे असे काहीतरी प्रजाती ज्या धोक्यात आहे, म्हणजे जे काही दिवसात काय होऊन जातील, संपून जातील, की तो अॅनिमल आपल्याला कधी दिसणारच नाही आयुष्यात, मग ती स्पेसिस मरून जाईल नेहमीसाठी, अशाला म्हणतात थ्रेटन स्पेसिस. तर या थ्रेटन स्पेसिसचे 4 टाईप आहे. पहिला टाईप कोणता आहे, इनडेंजर्ड स्पेसिस. दुसरा टाईप कोणता आहे, रेअर स्पेसिस. तिसरा टाईप कोणता आहे, व्हल्नरेबल स्पेसिस. आणि चौथा कोणता आहे, इनडेंजर्ड स्पेसिस. आता इनडेंजर्ड म्हणजे जे धोक्यात आहे. काय इनडेंजर्ड म्हणजे काय, जे धोक्यात आहे की ज्यांना वाचवणं आहे, की जे धोक्यात आहे ज्यांना वाचवणं आहे, जर त्यांनी वाचवले त्यांची संख्या कमी होईल असे वाले. तर इनडेंजर्ड मध्ये कोण कोण येतं तेवढं लक्षात ठेवा. ही पेज खूप कामात पडेल. कोण कोण आहे इनडेंजर्ड मध्ये, लॉयन टेल्ड मंकी आणि लेसर फ्लोरिकन, हे 2 जण येतात इनडेंजर्ड मध्ये. आता रेअर स्पेसिस म्हणजे ह्याच्यावर धोका येऊन बसला आणि तो धोका झाला, पण आता हे 2-4च उरले, म्हणजे बोटावर मोजण्या एवढे उरले की आता जर यांना नाही वाचवलं तर हे मरून जातील. कोण कोण आहे, रेड पांडा अँड मस्ट डिअर. मग हे धोक्यात येतील, धोक्यात ऑलरेडी आलेले आहे. आता व्हल्नरेबल, व्हल्नरेबल म्हणजे बिलकुल क्वचितच उरले आणि हे खूप कामाचे आहे, यांच्याशिवाय व्हॅल्यू ऍड होणार नाही जंगलामध्ये. ते कोण आहे, टायगर अँड लायन. मग हे कोण आहे, टायगर, लायन व्हल्नरेबल स्पेसिस मध्ये येतात. आणि इनडिटर्मिनेट, आता काही काही प्रजाती अशा आहे की जेले मोजल्याच जात नाही, कारण हे प्राणी दिसतच नाही बाहेर, हे लपून बसतात. पण ज्यांच्याबद्दल आपल्याला इनडिटर्मिनेट म्हणजे आयडिया नाहीये ते वाले कोणता आहे, जायंट स्क्विरल, शेकरू म्हणतात त्याला, महाराष्ट्रात आढळतो. मग हे पाठ करजा की कोण कोणामध्ये येतो, कोण कोणामध्ये येतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि यांची एक लिस्ट बनवली आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर, IUCN म्हणतात त्याला, प्रिपेअर्स द रेड लिस्ट. कोणती लिस्ट बनवली, रेड लिस्ट, दॅट कंटेन नेम ऑफ एंडेंजर्ड स्पेसिस ऑन डिफरंट कंट्रीज. मग प्रत्येक कंट्रीचे त्याच्यात रेड लिस्ट मध्ये नाव आहे. तर रेड लिस्ट मध्ये काही पिंक कलरचे पान आहे, काही ग्रीन कलरचे पान आहे. तर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं होतं की सांगा पिंक पेजेसवर काय लिहितात आणि ग्रीन पेजेसवर काय लिहितात. तर पिंक पेजेसवर लिहितात, पिंक पेजेस ऑफ दिस बुक, या बुकचे जे पिंक पेजेस आहे, नेम ऑफ इंडेंजर्ड स्पेसिस, त्यांच्यावर कोणते नावं लिहितात, इंडेंजर्ड, की जे धोक्यात आहे त्यांचे नावं लिहिलेले आहे. आणि ग्रीन पेजेस कंटेन नेम्स ऑफ प्रिव्हियसली इंडेंजर्ड अँड प्रेझेंटली सेम स्पेसिस, म्हणजे जे पहिले धोक्यात होते पण लोकांनी मेहनत करून, सरकारने मेहनत करून त्यांना वाचवलं आणि तरी मग त्यांचे जे वाचले, जे सेफ झाले, त्यांचे नाव कशात लिहिलेले आहे, ग्रीन पेजेस. मग तुम्हाला लक्षात ठेवा की पिंक पेजेस, ग्रीन पेजेसवर काय लिहिलंय. रेड लिस्ट मध्ये काय आहे, तर रेड लिस्ट मध्ये इंडेंजर्ड स्पेसिस आहे. रेड लिस्ट मध्ये 4 नाव असतील, कोणकोणते, हे 4 असतील. मग रेड लिस्ट मध्ये कोण कोण असेल, कुठे गेले रे, हा आहे, कोणकोणते नाव असतील, सगळ्यात पहिला इंडेंजर्ड स्पेसिस, दुसरा कोणता असेल, रेअर स्पेसिस, तिसरा कोणता असेल, व्हल्नरेबल स्पेसिस, चौथा कोणता असेल, इंडेंजर्ड स्पेसिस. एंडेंजर्ड मध्ये कोणते असेल, आयदर नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज डिक्लाइन, त्याचा नंबर कमी झालाय, त्याचे राहण्याची वस्ती कमी झाली, त्यांचे नाव असतील. नंतर नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज कन्सिडरेबली डिक्लाइन, जे डायरेक्ट कमीच झालेले आहे पूर्णच, त्यांचं नाव रेअर स्पेसिस मध्ये. नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इज एक्स्ट्रीमली लेस, खूपच कमी असतील, बोटावर मोजण्या एवढे, तर त्याला काय म्हणतात, व्हल्नरेबल.
आणि दीज ऑर्गॅनिझम आर अपियर टू बी इंडेंजर्ड. वाटतात ते धोक्यात आहे, पण त्याच्याबद्दलचा आपल्याला डेटा माहित नाही. तशाला कशा म्हणतात का? इनडिटर्मिनेट. म्हणजे 4 टाईप आहे, पण 4 टाईप पाठ ठेवता आणि त्याचे एक्झाम्पल 4 टाईप आणि त्याचे एक्झाम्पल तर पाठच पाहिजे. इंडेंजरचे एक्झाम्पल, रेअरचे एक्झाम्पल, व्हलनरेबलचे एक्झाम्पल आणि इनडिटर्मिनेटचे एक्झाम्पल इथं लिहून न्यायचे. काळात पडतील आणि मधामधात लिहून न्यायचं. या बोटावर एक लिहायचं, या बोटावर एक लिहायचं, या बोटावर एक लिहायचं, या बोटावर एक लिहायचं, असं बुट्टी बांधायची चाललं जायचं शाळेत. असं पाहून घ्यायचं नंतर. कैसा लगा मेरा आयडिया? चलो, इथे चॅप्टर संपलं. तुम्हाला जेवढे मधामधातले क्वेश्चन सांगितले तेवढे पाठ करा, किंवा आता मी एक मस्त छान चॅप्टर म्हणजे बनवलाय व्हिडिओ सायन्स 2 वर, तो पहा. त्याच्या बाद हा वन शॉट पहा. समजलं? संपलं लेक्चर. एन्जॉय.